नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चनाच किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत। तर मी आज मस्तपैकी अशी घरच्या साहित्यामध्ये हेल्दी बटर रोटी बनवली होती। म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। एकदम सॉफ्ट अशी ही रोटी। तर तुम्ही बघू शकता, मी इथे आता 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। मी मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये मी मैदा वगैरे असं काहीच ॲड केलेलं नाही आहे, फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता मुलांना मैदा वगैरे देण्यापेक्षा आपण घरच्या साहित्यामध्ये मस्तपैकी गव्हाच्या पिठाची ही रोटी बनवून देऊया। आता मी यामध्ये 2 चमचे आपलं घरचं दही घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता दही घातल्यानंतर मी इथे चवीपुरते मीठ घातलेलं आहे। आता मी इथे 1 चमचा, पोहे खायचा चमचा असतो तेवढी मी साखर घालून घेतलेली आहे। तुम्ही दळलेली साखर किंवा साधी साखर घालू शकता। आता मी इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। सोडा नसला तर तुम्ही इनोसुद्धा घालू शकता। तुम्ही बघू शकता किती साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरच्या साहित्यामध्ये आपण बटर रोटी किंवा नान म्हणू शकता ते बनवतोय। एकदम परफेक्ट असा बनतो। तर मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते। छान एकजीव झाल्यानंतर आता मी त्यामध्ये थोडं मी पाणी ॲड करते आणि एकदम छान असा घट्टसर गोळा मळून घेते। आपली रोज चपाती बनवतो त्या कणिकपेक्षा थोडी घट्ट अशी ही बनवायची। मी याला थोडं तेल लावून घेते आणि अर्ध्या तासासाठी मी याला साईडला ठेवते, म्हणजे छान फर्मेट होईल। आता तुम्ही बघू शकता, आपल्या अर्ध्या तासाने कणिकला किती छान जाडी आली आहे। एकदम परफेक्ट असं फर्मेट आपलं हे कणिक झालेली आहे। आता मी परत त्या कणकेला मळून घेते, म्हणजे छान आपली कणिक एकजीव होईल अशी। आता मी या कणकेचे छोटे छोटे आपल्याला हवे तसे गोळे बनवून घेते। माझ्या एवढ्या कणकेमध्ये 6 रोटी झाली होती। तुम्ही बघू शकता, मी एक गोळा इथे घेतलेला आहे, त्याला थोडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि छान लाटून घेते। आपल्याला हवा तसा आकार आपण त्याला द्यायचा। आता आपली रोटी लाटून झालेली आहे। मी त्यामध्ये आपल्याला आता काळी तीळ सगळीकडे अवेलेबल नसते, म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आपली साधी तीळ घेतलेली आहे, काहीच फरक पडत नाही। आता मी इथे कोथिंबीर वरून लावून घेते। कोथिंबीर नसला तर आपण कसुरी मेथीसुद्धा लावू शकता। एकदम छोट्या छोट्या ट्रिक अशा ह्या फॉलो केल्या तर एकदम छान आपला असा ही रोटी घरच्या घरी छान तयार होते। तुम्ही एकदम छान प्रेस करून घ्यायचं, म्हणजे छान होते, पडत नाही। आता मी रोटीला मागच्या साईडने छान असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि लोखंडाच्याच ताव्यावरती हा बनवून घ्यायचा। लोखंडाच्या ताव्यावरती ते व्यवस्थित होते। बघू शकता, मी कमी गॅसवरती त्याला एका साईडने छान भाजून घेते। तुम्ही बघू शकता की ते छान फुलतोय तो छान। एका साईडने झाल्यानंतर आपण एका साईडने छान भाजून झाल्यानंतर मी आता तवा उलटवून घेते आणि दुसऱ्या साईडने छान कमी गॅसवरती भाजून घेते। तुम्ही बघू शकता की ते छान भाजून झाला आहे। तो जरा व्यवस्थित, तवा लोखंडाचा खूप जड असतो, हळूवारपणे सगळं करायचं। तुम्ही बघू शकता एकदम घरच्या साहित्यामध्ये किती छान असे हे रोटी तयार आहे। तुम्हाला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।